तारीख होती 18 जून 2026। शिवसेना उभाटा गटाची दिल्लीमध्ये खासदारांची बैठक बोलावली होती। त्याआधीच शिवसेना पुन्हा फुटणार अशी चर्चा सर्व देशभर झाली होती आणि झालंही तसंच। दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या बैठकीत शिवसेनेचे 9 पैकी 6 खासदार अनुपस्थित राहिले आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा प्रचंड मोठा राजकीय भूकंप झाला। त्या 6 खासदारांपैकी एक नाव परभणीचं संजय उर्फ बंडूदादा जाधव होय। ज्या बंडूदादांना परभणीच्या जनतेने शिवसेनेची निष्ठा पाहून सलग 3 वेळा संसदेत पाठवलं, त्याच बंडूदादांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत पक्षांतराचा मोठा निर्णय घेतला। या बंडखोरीनंतर अवघ्या काही दिवसातच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी परभणीत थेट जाहीर सभा घेत रणशिंग फुंकलं। या सभेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडूदादांवर अत्यंत जहरी आणि थेट शब्दात प्रहार केला। हा स्वतःला बंडू बॉस समजतोय, पण या मतदारसंघात असे आंडू पांडू किती आले आणि किती गेले, पण शिवसेना इथेच भक्कमपणे उभी आहे, असा इशारा राऊत यांनी दिलाय। पण परभणीच्या मतदारांचा मूड नेमका काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परभणीच्या इतिहासात निवडून आल्यानंतर पक्ष बदलणाऱ्या खासदारांचं काय झालं, चला तर पाहूयात आजच्या विशेष व्हिडिओ स्टोरीमध्ये। नमस्कार, मी कोमल वखरे आणि तुम्ही पाहताय सरळ सोपं। परभणी लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर स्वातंत्र्यानंतर सुरुवातीला हा मतदारसंघ काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षाचा गड होता। रामराव लोणीकर यांच्यासारख्या नेत्यांनी इथे काँग्रेसचे नेतृत्व केले, पण 1989 मध्ये परभणीच्या राजकारणाने कूच बदलली। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव पडला आणि 1989 मध्ये शिवसेनेचे अशोक देशमुख इथून पहिल्यांदा खासदार झाले। तेव्हापासून आजतागत फक्त 1998चा एक अपवाद वगळल्यानंतर परभणीवर शिवसेनेचाच भगवा फडकत राहिलाय। आता येऊयात तुमच्या मनातल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नावर। परभणीत निवडून आलेल्या खासदाराने जर पक्ष बदलला तर जनता त्याला पुन्हा निवडून देते का? याचे उत्तर परभणीच्या मतदारांनी नेहमीच नाही असे दिलंय। याची 2 मोठी उदाहरणं इतिहासात आहेत। त्यात पहिलं उदाहरण म्हणजे अशोक देशमुख। शिवसेनेकडून सलग 2दा म्हणजे 1989 आणि 1991ला निवडून आलेल्या अशोक देशमुखांनी नंतर पक्षाशी फारकत घेतली। परिणामी त्यानंतर त्यांना परभणीच्या जनतेने कधीच संसदेत पाठवलं नाही। तसेच दुसरं गाजलेलं उदाहरण आहे तुकाराम रेंगे पाटलांचं। सन 2004 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर तुकाराम रेंगे पाटील खासदार झाले, मात्र 2008 मधील केंद्र सरकारच्या वेळेचा अविश्वास ठरावादरम्यान त्यांनी पक्षाचा व्हीप जुगारून मतदानाला गैरहजेरी लावली। शिवसेनेने त्यांची हकालपट्टी केली। त्यानंतर रेंगे पाटील यांचा राजकीय प्रभाव संपला आणि 2009 मध्ये शिवसेनेने नवा चेहरा देऊनही परभणीची जागा आरामात जिंकली। थोडक्यात काय तर परभणीची जनता नेत्यापेक्षा पक्षाच्या चिन्हाला आणि निष्ठाला जास्त महत्त्व देते। पक्षाशी गद्दारी किंवा पक्ष बदल करणाऱ्यांना मतदारांनी नेहमीच घरी बसवलंय। याच परभणीत संजय उर्फ बंडू जाधव यांनी 2014, 2019 आणि अगदी 2024च्या लोकसभा निवडणुकीतही विजय मिळवून हॅट्रिक साधली होती। 2022 मध्ये जेव्हा शिवसेनेत उभी फूट पडली तेव्हा बंडूदादांनी उद्धव ठाकरेंसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता। 2024ला चिन्ह बदललं। समोर महायुतीची लाडकी बहीण योजनेचं जड पारडं आणि तगडं आव्हान होतं, तरीही मतदारांनी बंडूदादांची निष्ठा पाहून त्यांना पुन्हा निवडून दिलं। पण जून 2026 मध्ये खेळ बदलला। ज्या निष्ठेच्या जोरावर बंडू जाधव सलग 3दा खासदार झाले, त्याच निष्ठेला त्यांनी तडा दिला आणि सत्ताधारी गटात सामील झाले। अजून किती दिवस संघर्ष करायचा असा प्रश्न करत त्यांनी उभाटा शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली। आता संजय जाधव सुद्धा परभणीच्या त्याच जुन्या फुटीरांच्या परंपरेचे पाईक झालेत। परभणीचा इतिहास सांगतो की इथे पक्ष बदलणाऱ्यांना जनता पुन्हा थारा देत नाही। अशातच संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी परभणीत केलेली ही आक्रमक सभा बंडू जाधवांच्या राजकीय भविष्याला सुरुंग लावणार का, की बंडू जाधव हा इतिहास बदलून दाखवणार, हे येणारा काळच ठरवेल। एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? परभणीची जनता यावेळेस बंडू जाधवांना माफ करेल की पक्षनिष्ठेची गद्दारी करणाऱ्यांना आपली जागा दाखवेल? याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सरळ सोपं चॅनलला सबस्क्राईब करा।